मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी। पोलीसही जखमी। एकेकाला घरात घुसून मारून टाकेन, नारायण राणेंची पोलिसांसमोरच मवियाच्या नेत्यांना धमकी। तर राणेंची भाषा आक्रमक, धमकी दिली असेल असं वाटत नाही। फडणवीसांकडून सारवासारव। कार्यकर्त्यांच्या राड्यात राजकोट किल्ल्याची नासधूस, भिंतीवरील चिरे पडले। इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। येत्या रविवारी गेटवे ऑफ इंडियावर धडक। शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन। पुतळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी। दोषींवर कठोर कारवाई करणार, चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, दादांचा जनतेला शब्द। चौफेर टीकेनंतर दीपक केसरकरांची सारवासारव, वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा। वाईटातूनही काहीतरी चांगलं घडेल केलं होतं वक्तव्य। शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी। दोषींवर कठोर कारवाई करणार, तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, दादांचा जनतेला शब्द। जनतेच्या पैशांवर सरकारची उधळपट्टी। काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेले मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांकरता नव्याने टेंडर। नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह। भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष। रायगड जिल्ह्यात दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 5,500 कोटींची गुंतवणूक, 6,000 एकर जागेवर मोठं बंदर उभारणार। लाडकी बहीण योजना थांबवायला हवी का? पुण्यातील जमीन मोबदला प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा कान उघडणी। नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सरकारला निर्देश। समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उखडली। सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।